हाय, हॅलो. मी सायली. जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, की मी माझ्या जर्नीमधले सगळे एक्सपिरियन्स शेअर करेन. बॅड रिव्ह्यूज, गुड रिव्ह्यूज, फर्स्ट प्रॉडक्ट, फर्स्ट ऑर्डर, कॅटेगरी हे सगळं शेअर करेन. पण मी माती खाल्ली आणि मला ते झालंच नाही. त्याचं कारण असं, 15 जानेवारीला आपण हा बिझनेस स्टार्ट केला होता. 15 फेब्रुवारीला 1 महिना कंप्लीट झाला आणि ह्या महिन्यात मला ऑलमोस्ट 45 प्लस ऑर्डर्स आले. सो ते सगळं डिलिव्हर करण्यात, तयार करण्यात, स्टॉक भरण्यात आणि चांगली प्रॉडक्टिव्हिटी वगैरे वाढवण्याच्या नादात मी कंटेंट क्रिएट करायला मला वेळच नाही मिळाला. जो पण काही मी थोडाफार कंटेंट क्रिएट केला, तो मी Instagramला टाकला आहे. तर तो तुम्ही जाऊन आपल्या Instagramच्या पेपरमेटच्या आयडीवरती जाऊन चेक करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की ह्या एका महिन्यामध्ये मी कोणते-कोणते प्रॉडक्ट डिलिव्हर केले, कोणत्या-कोणत्या ऑर्डर्स डिलिव्हर केल्या आणि काय-काय कॉस्ट आहे याचे थोडेफार ओव्हरऑल माहिती तुम्हाला आज सांगणार आहे. सेकंड नंबरला मी तुम्हाला सांगणार आहे, कोणते 3 मेजर डिझास्टर जे मी ह्या महिन्यामध्ये फेस केले, जे आठवलं तरी मला टेन्शन येतं. आणि थर्ड नंबरला मी तुम्हाला सांगणार आहे, की कोणते 4 धडे जे मी ह्या महिन्यात शिकले आणि जे मी रिपीट करणार नाही. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिलं तर जर्नीला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, मी मशीन घेतली क्रिकट मेकर 3. कटिंगची मशीन आहे. ज्याला ओव्हरऑल माहिती असेल त्यांना माहिती असेल, की लेटर्स वगैरे कट करण्यासाठी, आयर्न ऑन करण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टींसाठी ही मशीन यूज केली जाते. सो मला अजूनही माहिती नाही क्रिकट मेकर 3 कंप्लीटली यूज कसं करायचं. पण त्याच्यासाठी केलेली इन्व्हेस्टमेंट ही माझ्यासाठी खास होणार आहे. कारण तो माझ्यासाठी एक इन्स्पायरिंग पॉइंट होता, की चला कर्ज काढलंय आपण, मशीन घेतली आहे. सो कर्ज फेडायचंय, कामाला हटकून लागलंच पाहिजे. सो ह्या उद्देशाने मी ते एक चांगलं लक म्हणून मशीन घेतली. सो मशीन यायच्या अगोदरच माझ्या हातात एक ऑर्डर होती, जी की माझ्या जवळच्या व्यक्तीने दिली होती. सो मला पॉझिटिव्हिटी होती, की चला ऑर्डर्स तर येतील, ॲटलीस्ट सुरुवात तर करूया. तर पहिली ऑर्डर होती मला युनिकॉर्न बॅग कॉम्बोची, ज्यामध्ये फर डायरी, फर बॅग, अजून फरचा पाऊच आणि आतमधले स्टेशनरी हे सगळं होतं, ज्यावर त्या बाळाचे फोटो आणि नाव हे सगळं मी प्रिंट करून दिलं होतं. तुम्ही बघूच शकता व्हिडिओत. आणि त्याच्यानंतर हे वाली ऑर्डर मी पोस्ट केली आणि त्याच्यानंतर मला 2 युनिकॉर्न कॉम्बो बॅगच्या सेटची ऑर्डर आली. त्यानंतर आली संक्रांत. संक्रांतीला मी घरातच मी डिझायनर असल्यामुळे मला काहीतरी वेगळं द्यायचं होतं, ज्यामध्ये आपली संक्रांतीची संस्कृती वगैरे दिसेल. सो मी पोटली बॅग बनवली. सिल्कचं कापड घेऊन वगैरे तयार करून त्यामध्ये ही वाली प्रिंट टाकली, ज्यामध्ये 2 मराठी मुली हितगुज साधतायत वगैरे असं वाटेल. आणि हा वाला पोटली बॅग मी ॲज अ वान दिल्या. सो हे मी जेव्हा पोस्ट केलं तेव्हा मला 100 पोटली बॅगची छोट्या साईजची ऑर्डर आली. त्यानंतर मी सायलीची टोट बॅग बनवली आणि ती पण लोकांना आवडली. त्यानंतर आपण आत्तापर्यंत 15 to 18 टोट बॅग्स विकल्या आहेत आणि हे माझं एक खास प्रॉडक्ट ठरत आहे. लोकांना आवडत आहे. अजूनही टोट बॅगच्या ऑर्डर रिपीट होत आहेत. त्यामध्ये 2 नवीन व्हेरिएशन आणले आहेत. अजून एक मी आणत आहे. सो हे सगळं बघायचं असेल तर तुम्ही माझं पेपरमेटचं Instagram चॅनल नक्की बघा. आणि आता इथून पुढे YouTubeला मी कंटिन्यू कंटेंट टाकायला सुरुवात करणार आहे. सो मला YouTubeलाही जॉइन करा. ओके. त्याच्यानंतर कंटिन्यू टोट बॅग वगैरे झाल्या. त्याच्यानंतर बरेचसे कॉम्बो मी दिले, जे की 1,500 पर्यंत होते. टोट बॅगची प्राइस आपली बेसिक 300 पर्यंत आहे. आता चैनवाल्या टोट बॅग येत आहेत स्टॉकमध्ये. आला की मी परत व्हिडिओ करेनच. त्यामध्ये झिप आहे, क्वालिटी चांगली आहे, लाईट वेट आहे. सो ही बॅग आपल्याला कस्टमाइज करून 350 पर्यंत जाईल. आणि अजून एक व्हेरिएशन व्हरायटी आपण आणली आहे, ती म्हणजे पर्स टाइप टोट बॅग. ह्याची कॉस्ट आपल्याला अराउंड ₹500 जात आहे. सो ह्या सगळ्या छान-छान, नवीन-नवीन कस्टमाइज प्रॉडक्ट बघायचे असतील तर आपल्या पेपरमेटच्या पेजला फॉलो करा आणि ऑर्डर द्यायची असेल तर DM करा किंवा WhatsAppचा नंबर मी पेपरमेटच्या आयडीमध्ये मेन्शन केला आहे. तिथे जाऊन मला WhatsApp केलं तरी चालेल. ओके. तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये बरेच प्रॉडक्ट विकले गेले वगैरे, ते तर तुम्ही वन बाय वन माझ्या पेपरमेटच्या Instagram लिस्टिंगमध्ये बघूच शकता. पण कोणते डिझास्टर जे मी 3 फेस केले, ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. डिझास्टर नंबर 1,
एका कस्टमरच्या कॉम्बो पॅकमध्ये त्यांना एक रेड कलरचा टी-शर्ट हवा होता आणि त्यामध्ये टी-शर्टमध्ये एका साईडला त्यांच्या जे चॅनलचं नाव आहे ते हवं होतं. सो मी ते सगळं केलं. व्यवस्थित पद्धतीने टी-शर्ट प्रिंट झाला. अगदी आता मी पाठवणारच आणि माझं डोकं चाललंय की आपण पेपरमेटचा लोगो त्याच्यावर प्लेस करू आणि मी तो प्लेस करायला घेतला आणि ती टी-शर्ट लिटरली जळाली. आता ह्या गोष्टीला मी कसं सावरलं हे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओत बघा. डिझास्टर नंबर 2, एक फ्रेमची ऑर्डर आली. फ्रेम कंप्लीट तयार वगैरे केली, डिझाईन वगैरे केली. कस्टमरचे खूप चेंजेस होते. हा फोटो नको, तो फोटो नको. जर तुम्ही डिझायनर असाल तर थोडं रिलेट करत असाल की माझ्या एका फोल्डरमध्ये डिझाईन नंबर 1, डिझाईन नंबर 2, डिझाईन नंबर 3 असे फोल्डर्स तयार झाले होते. सो अप्रुव्हल घेतल्यानंतर मी प्रिंट चुकीची काढली, चुकीच्या डिझाईनची आणि त्याचं फ्रेम करून कस्टमरला दिली आणि त्या सगळ्या गडबडीत गोंधळात चेक न करताच दिली. तिथं लिटरली त्या कस्टमरच्या फोटोमध्ये हात रिपीट होत होता. एवढी मोठी मिस्टेक मी अशीच कस्टमरला डिलिव्हर केली. सो यातूनही मी कशी बाहेर आली तेही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. ओके. आणि आता आहे डिझास्टर नंबर 3. मला एक दिवशी 20 डायरी अँड 20 पेनची ऑर्डर आली होती. त्यामध्ये ना त्यांना कस्टमाइज हवं होतं. ब्लड जे असतात ना कॅम्प, काय म्हणतात त्याला, ब्लड डोनेशन जे कॅम्प असतात त्याच्यासाठीची ती ऑर्डर होती. त्यांना पेनमध्ये त्यांचं नाव हवं होतं आणि डायरी ब्लडच्या त्या रिलेटेड हवं होतं. तर ते सगळं डिझाईन केलं आणि 2 ते 3 तासात कस्टमरला ऑर्डर डिलिव्हर करायची होती. सो मी प्रेशरमध्ये होती. पेन बनवायला घेतलं एका साईडला आणि एका साईडला डिझाईन रेडी करून प्रिंट करायला घेतली, की म्हटलं प्रिंट होस तोपर्यंत पेन रेडी होतील. आणि सगळे प्रिंट झाल्यानंतर जेव्हा मी डायरी बनवायला बसली त्यावेळी मी बघितलं की प्रिंट कम्प्लिटली हलली, साईजच चुकली, वर खाली साईज झाली आणि तशीच मी ऑर्डर डिलिव्हर केली. पण कस्टमरला सांगताना मी सांगितलं, पण व्यवस्थित पद्धतीने ती त्यांच्या हातात गेली. तर त्याच्यासाठी मी काय केलं, ही एवढी मोठी मिस्टेक मी कशा पद्धतीने सुधारली हेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. ओके. आता येतो तो भाग की ह्या एका महिन्यातल्या जर्नीत मी कोणत्या 4 गोष्टी आहेत ज्या शिकले. तर गोष्ट नंबर 1, काहीही झालं तरी ॲडव्हान्स पेमेंट घ्यायचंच. आता ह्याच्या मागचा ना माझा एक्सपिरियन्स खूप मोठा आणि खूप खराब आहे. एक मला लांबून ऑर्डर आली होती. त्या ऑर्डरमध्ये एक डायरी आणि कस्टमाइज टी-शर्ट होता. डायरी तर बनवून ठेवली घरीच आणि टी-शर्ट जो आहे तो मी घेतला बाहेरून, कारण सिंगलच पीस वेगळी साईज होती. सो लिटरली प्रिंटिंगला सुद्धा मी दिला आणि म्हटलं शेवटचा कॉल करावा कस्टमरला. कस्टमरने ॲड्रेस वगैरे मला ऑलरेडीच पाठवला होता. म्हटलं कस्टमरला एक फायनल कॉल करावा आणि पाठवून द्यावं. कस्टमरनी फोन पिक करायचा बंद केला, ब्लॉक मी. परत त्याच्यानंतर नाही का जे पण काय मार्ग होते त्यांच्यापर्यंत पोहोचायचे सगळे बंद झाले. त्यांनी त्यांचा फोनच स्विच ऑफ करून ठेवला की मला दुसऱ्यांच्याही नंबरवरून कॉल कनेक्ट करता आला नाही. माझं नशीब चांगलं की मी टी-शर्ट प्रिंट केला नाही. टी-शर्ट वाचला आणि तो मी रिपीट दुसऱ्या ऑर्डरला करू शकते. सो ॲडव्हान्स पेमेंट घ्यायचं, जरी लॉस झाला तर थोडा कमी होतो. त्याच्यानंतर धडा नंबर 2, क्वालिटी इम्प्रूव्ह करायची. पैसा द्यायला माणूस तयार असतो, पण आपण जर क्वालिटी डिलिव्हर नाही केलं तर त्यांचं समाधान होत नाही आणि रिपीट ऑर्डर खुंटते. सो कुठलाही माल घेताना भले माझे पदरचे 4 पैसे जाऊ देत, पण ऑर्डर ही क्वालिटीच घेणार, स्टॉक हा क्वालिटीच भरणार. धडा नंबर 3 तो असा आहे की हेल्प घ्यायची. सगळंच काम मी करणार, मीच स्टॉक आणणार, मीच डिझाईन बनवणार, मीच प्रिंटिंग करणार, मीच प्लेस करणार. तर असं सगळं मीच एकटी असं होत नाही. त्याच्यामुळं काही कामानी काही पैसे वाटले की आपल्यावरचं प्रेशर कमी होतं, डोकं थंड राहतं, अजून इनोव्हेशन सुचतात आणि अजून क्वालिटी इम्प्रूव्ह होते. आणि धडा नंबर 4 तो म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये क्लॅरिटी ठेवायची. म्हणजे पैसा आणि मटेरियल ह्या दोन्हीच्या बाबतीत क्लॅरिटी ठेवायची, की ह्या-ह्या गोष्टीचे एवढे-एवढे पैसे होतील
आणि तुम्हाला एवढे-एवढे द्यावे लागतील ॲडव्हान्स पेमेंट एवढे आणि नंतर डिलिव्हर झाल्यावर एवढे. हे पॉइंट टू पॉइंट स्पष्ट बोलायचं. कितीही जवळचं रिलेटिव्ह असेल, फ्रेंड असेल आणि कुणीही असलं तरीही. कारण रिलेशन सेपरेट, बिझनेस सेपरेट. आणि मटेरियलच्या बाबतीतही हेच, की मी स्टॉक बनवत नाही. मी फ्रेम जर बनवत असेल, फ्रेमच्या आतलं मटेरियल मी कस्टमाइज करते. स्टॉक वरती जर मला स्टॉक अवेलेबल असेल तर ऑफकोर्स मी कस्टमरला चांगला स्टॉक देईनच. पण कलर मला पिवळाच हवाय, पांढराच हवाय, हिरवा हवाय, निळा हवाय तर तो काय कलर मी करत बसू शकत नाही ना, मी हर एक कलरचा स्टॉक उचलून घेऊ शकत नाही. सो ज्या त्या वेळेस जो तो स्टॉक अवेलेबल आहे तोच मी डिलिव्हर करू शकते आणि ही वाली क्लॅरिटी कस्टमरला द्यायची. तर हेच मी ठरवलेलं आहे. सो ह्या एका महिन्यात मी बरंच शिकले, बरंच केलं आणि मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्टही चांगला मिळाला. सो थँक यू फॉर दॅट. नेक्स्ट 15 फेब्रुवारी टू 15 मार्चमध्ये काय होतंय हा वाला घेऊन मोठा व्हिडिओ तर मी येईनच. पण छोटे-छोटे शॉर्ट्स आणि छोटे-छोटे सिंपल व्हिडिओही घेऊन येईन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप इम्पोर्टंट आणि महत्त्वाची गोष्ट ही सांगणार आहे, की एक माझ्याबरोबर अशी घटना घडली, की एका व्यक्तीवरती मी ट्रस्ट ठेवला प्रॉडक्टच्या बाबतीत आणि तिथं खूप फसले गेले. सो अशा व्हिडिओ जरी बघायचे असतील ज्यामुळे तुम्हालाही माझ्या अनुभवातून शहाणं होता येईल, तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. Instagramवरती मला फॉलो करा आणि ऑर्डर्स करायचे असतील तर मला DM नक्की करा. थँक